धमकी दिल्याचा आरोप होते तुमच्या नावाने, तसं विरोधक आमच्या नावाने पैसे वाटणंच आहे. हा काय बोलतो, वेडा आहेस का काय रे तू? त्या ह्याला कोणाला पकडलं माहिती आहे? करंजे पुलावर कोणाला पकडलं, कंप्लेंट कोणाबद्दल झाली? आम्ही असले धंदे करत नाहीत, आम्ही आज निवडणूक खेळत नाही, आम्ही कधी वेड्यावाकड्या गोष्टी केलेल्या नाही, करायचं कारण नाही. आमचा बारामतीचा मतदार फार सुंदर आहे, फार विचारपूर्वक मतदान करतो. काही जणांनी तिथं, आणि जर कुणी कंप्लेंट केलेली असेल तर कंप्लेंट केल्यानंतर खरं खोटं चौकशी केल्यानंतर कळेल ना की कुणाचं खरं कुणाचं खोटं. दादा, राज्यात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं यासाठी आतापासून कार्यकर्ते तयारीला लागलेत, तुम्हाला काही असा अंदाज दिसतोय? कार्यकर्त्यांच्या तयारीला लागून काही उपयोग नसतो. 145 आमदारांची बेरीज महत्वाची असते आणि आम्ही तोच सध्या विचार करत नाही. आमचे 250 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या कशा पहिल्या निवडून येतील हे आमचं टार्गेट आहे आणि ते झाल्यावर पहिल्यांदा आम्ही सगळे निवडून आलेले एकत्र बसू, मग एकत्र बसून चर्चा विनिमय करून राज्याचं हित लक्षामध्ये घेऊन निर्णय घेऊ. दादा, शरद पवार असं म्हणालेत की मला सत्ता बदलताना दिसते, महाराष्ट्रातली जनता परिवर्तनाची सत्ता बदलेल आणि आमच्या सत्ता येण्याची शक्यता. आम्हाला सत्ता आहे तशीच राहील असं दिसतंय आणि आम्ही पुढे सरकार करू. धन्यवाद. तर हे होते अजित दादा आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आम्हाला सत्ता आहे तशी राहणार असल्याचं दिसत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, बारामती.